जयदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पद रिकामं झालं आहे। यासाठी लवकरच निवडणूक होणार आहे। अशातच आता एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची उपराष्ट्रपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली आहे। आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला हजर होते। बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी याबाबत घोषणा केली। सीपी राधाकृष्णन कोण आहेत ते जाणून घेऊयात। सीपी राधाकृष्णन हे तमिळनाडूमधील भाजपाचे माजी अध्यक्ष आहेत। त्यांचं पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे। राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तमिळनाडूतील तिरुपूर येथे झाला। त्यांनी कोइंबतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केलं आहे। राधाकृष्णन 1973 मध्ये वयाच्या पहिल्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले। कालांतराने ते जनसंघात देखील सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले। ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत। ते भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यही आहेत। ते केरळचे प्रभारी देखील होते। 2016 पर्यंत ते अखिल भारतीय क्वायर बोर्डाचे अध्यक्ष होते। 2004, 2012 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत ते कोइंबतूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते। त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात। राज्यपाल म्हणून त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचा 31 जुलै 2024 पासून आतापर्यंत, तर झारखंड 18 फेब्रुवारी 2023 ते 30 जुलै 2024 पर्यंत अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे। पुदुच्चेरीचा मार्च ते ऑगस्ट 2024 पर्यंत उपराज्यपाल अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे। 1998 आणि 1999 मध्ये कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून ते निवडून आले। 2004 ते 2007 या काळात तमिळनाडूत भाजपाचे अध्यक्ष असताना राधाकृष्णन यांनी 93 दिवसांची रथयात्रा काढली होती। याचा उद्देश नद्या जोडणं हा होता। दहशतवादाला विरोध, अस्पृश्यतेचं निर्मूलन, संसदेत वस्त्र उद्योगावरील स्थायी समितीचे अध्यक्ष होते। आर्थिक आणि सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित अनेक समित्यांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले। दरम्यान सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपाचे प्रमुख नेते आहेत। तमिळनाडू, केरळ आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। आता ते उपराष्ट्रपदाचे उमेदवार बनले आहेत।